हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. जिथं मन शांत होतं आणि दुःख दूर जातं अशी जागा म्हणजे शिवाचं मंदिर. असे शिव मंदिर पाहण्यासाठी आपण पनवेल येथील खांदेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. तर चला बघूया आपण हे शिव मंदिर कसं आहे ते. चला हे बघू शकता, मंदिरात जाण्यासाठी हे छोटंसं गेट आहे. इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. असे 2 गेट आहेत या मंदिरात जाण्यासाठी. हे आपलं खांद्या कॉलनीच्या आतल्या साईडला असलेलं गेट आहे. तर चला बघूया आता आतमध्ये काय काय आहे ते. मंदिराचा एंट्रन्स बघू शकता तुम्ही. झाडांनी सुरुवात झालेला आहे, सगळीकडे झाडं आहे, हिरवंगार आहे. इथे बघू शकता प्रत्येक ठिकाणी बसण्यासाठी असे बेंच बनवलेले आहेत. भरपूर इथं गर्दी असते. आपण गेटपासून अगदी 2-3 मिनिटातच मंदिरात एंटर करू शकतो. एवढं मंदिर जवळ आहे गेटपासून. इथूनच तुम्हाला दिसू शकतो आहे मंदिराचा बोर्ड पण दिसतो आहे आणि मंदिराची फ्रंट साईड पण दिसत असेल. तुम्ही बघू शकता ही मंदिराची फ्रंट साईड आहे. आणि मंदिरात एंटर करताना हे पण इथे पण येऊन लोक पूजा करतात. विचारलं हे काय आहे, पण इथं आय थिंक शिवलिंगावर अर्पित केलेलं पाणी त्याचा स्टोर इथं केलेला आहे. तोच इथे येतो असं मला वाटतं. आणि इथे येऊन माणसं पूजा पण करतात. हे जाताना एंटर करताना, मंदिरात एंटर करताना हे आपल्याला पाहायला भेटतं. तर चला जाऊया मंदिरात. मंदिराच्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता एक विहीर आहे, ज्याला लोखंडी कुंपण केलेलं आहे. इथे छोटे छोटे स्टॉल आहेत. तुम्हाला पूजेसाठी काही घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी हे छोटे स्टॉल आहेत. हे तुळशी वृंदावन, किंवा साईडला आपलं तुळशी वृंदावन आहे. ही दीपमाळ काही थोडीशी वेगळीच आहे. तुम्ही बघू शकता ही दीपमाळ कासवाच्या पाठीवर आहे. कासवाच्या पाठीवर ही दीपमाळ बनवली आहे. अशी दीपमाळ पहिल्यांदा असं वेगळं काहीतरी दीपमाळ बघायला भेटलेली आहे. उजव्या साईडला हा मोठा वटवृक्ष आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पाहू शकता आपण आता मंदिराच्या गर्भगृहात आलेलो आहे. गर्भगृहाच्या लेफ्ट साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि राईट साईडला हनुमानाची मूर्ती आहे. आणि आपली नंदीची मूर्ती आहे.
हे मंदिर तसं पाहायला गेलं तर 800-900 वर्षापूर्वीचं, पण आत्ता हे नवीनच बांधकाम केलेलं आहे. या मंदिराची रचना ना हेमाडपंथी अशी रचना आहे. शिवालयात जाताना इथे गणपती बाप्पाची मूर्ती दिसते वरती. आता शिवाभिषेक चालू आहे. हा आहे मुंबई गोवा एक्सप्रेस वे आणि त्याच्या बाजूलाच हा बोर्ड लागलेला आहे खांदेश्वर महादेव मंदिर. तिथूनच आपल्याला मंदिरात येण्यासाठी एंटर करायचं आहे आणि तिथूनच एंट्री केल्यानंतर असं हे सुंदर मनमोहक दृश्य पाहायला भेटतं. हे मंदिराची बॅक साईड आहे. मंदिरात एंटर केल्यानंतर हे लांबून जरी लोक आले तरी त्यांच्यासाठी शौचालय वगैरे आहे फ्रेश होण्यासाठी. महिलांसाठी अपंगांसाठी मस्त शौचालय बनवलेलं आहे, स्वच्छ आहे. हे झाड बघा ना किती सुंदर आहे. याच्यावर फोटो किती मस्त येतील. झोपून फोटो काढायचे किती मज्जा येईल. असंच झाड आमच्या गावी पण आहे, एक वडाचं झाड आहे. तर त्याच्यावर आम्ही लहानपणी खूप मस्ती केलेली आहे. जेव्हा आपण खांदेश्वर येथील शिवमंदिर पाहण्यासाठी जातो तेव्हा तिथे जाताना किंवा या साईडने येताना हे शनेश्वर व हनुमानाचं मंदिर लागतं. इथे शनिवारी खूप गर्दी असते. बघू शकता मंदिराचा परिसर किती स्वच्छ आणि सुंदर आहे. शनिदेवांची आरती दिलेली आहे वरती. हे शनिदेव आणि हनुमानाची सुंदर मूर्ती. मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याला नवग्रहांच्या मूर्ती पाहायला भेटते. परत आपल्याला विठ्ठलाची ही सुंदर मूर्ती पाहायला भेटेल. नवग्रहांसाठी हे बनवलेलं आहे. शनिवारी इकडे खूप गर्दी असते. सगळेजण तेल, राईची माळ वगैरे एवढी गर्दी असते. शनिवारी भरपूर गर्दी असते. या बाजूला शनेश्वराची आरती, हनुमान चालीसा. शनी चालीसा. असे छोटंसं परिसराचं असलेले मंदिर आहे. खूपच सुंदर आहे.
या जाता जाता बघायचं असेल तर हे मंदिराला सुद्धा व्हिजिट करा आणि मग जा. नक्की या आणि या मंदिराला व्हिजिट करा. कसा वाटला आपला हा छोटासा एक्सप्लोअर व्हिडिओ? आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. आपले जे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.